श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 7वा अध्याय. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकोपाला सर्वेशा, आपल्या कृपे करून अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोते द्यावे अवदान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी, श्रवण करिता दिवस निशी, हेरळी करादिक शास्त्राशी, वेतन देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोक उपदेशिती. कैकाचे भ्रमर दौडिले, धर्मोपदेशका जिंकिले. कर्म मार्गावरतीयाच्या आणिले, सन्मार्गावरी तयांनी. त्याशी आणावे अक्कलकोटी, हेतू बदला नृपापोटी. पाहुनी करोनी खटपटी, बुवाशी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्याशी पारंगत. भाषण श्रोती याचे चित्त, आकर्षून घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहुत सुखावे. अमृतानुभावादिक ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे, त्याचे करुणी विवरण, संतोषिती केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पातले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे, जे भक्तजनाचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तया वेळी. पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांताविषयी काढून, प्रश्न करती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसा ऐकूनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुनीशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी, भुरळ पडली लोकाशी. लागले व्यर्थ भक्तीशी, याने ढोंग माजविले. येथूनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करती कित्यांची भक्ती. परिहा भ्रम तुम्हा प्रती, पडलासे सत्याची. पाहुनी तुमचे अज्ञान, त्यांचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, यात काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीशी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून, ब्रह्मचारी करती शयन. जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवाशी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयाशी, चमत्कारिक पडलेशे. आपुल्या अंगावरी ऋषिक, एकाएकी वाढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंशापना करीत असे.
वेशे पाहुनी ब्रह्मचारी खडबडूनी उठली लवकरी. बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळ होते जे पारशी जागृत आले तयाशी. त्यांनी धरुनी बुवाशी सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले धर्मशरीर झाले ओले. तेव्हा पारशांनी पुशिले काय झाले मनोनी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती. याचा काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाशी खदगदा स्वामी हासले म्हणे काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी ऋषकाशी काय म्हणून भ्यालाशी. जरी वृथा भय मानितोशी मग ब्रह्मपद जाणीजे कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. याशी लागेल कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रतिपटली खुन धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेले गळोनी ब्रह्मपद योग्य झाले. स्वामी चरणी महासागर त्यातूनी मुक्ते निवडूनी सुंदर. त्याचा करोनी हार अल्पे शंकर विष्णू कवी. ते स्वामी चरित्रामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडा. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी समर्थ महाराज की जय.